छान असं आमलेट आपलं भाजलेलं आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण स्वादिष्ट आणि सोपं असं अंड्याचं आमलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी मी 2 अंडी घेतलेले, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला, तळण्यासाठी तेल। आपण आता यात अंडी फोडून घेऊया। मी एक अंड्याचं आमलेट बनवून दाखवणार आहे तुम्हाला। त्यात मिश्रण घालूच तर आपण तवा तापत ठेवूया। साहित्य तुम्ही बघू शकता। आता आपलं इथलं तापलेलं आहे, आपण यात साहित्य घालून घेऊया। थोडा कांदा, थोडी हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट थोडे, हिरवी मिरची घातल्यामुळे तिखट थोडं कमी वापरायचं, आणि गरम मसाला। हे सगळे एक मिश्रण हलवून घ्यायचं। गॅस मी बारीक केलेला आहे। 1 चमचा तेल घातलेलं आहे। मी वाटीत 2 चमचे तेल काढलेलं आहे। यात असं वतून घ्यायचं तव्यामध्ये। तवा छान तापलेला आहे। मध्यम मिडियम मध्ये गॅस ठेवायचा, कारण आपलं आमलेट करपू शकतं कांदा घातल्यामुळे। आता मी दुसरं पण तयार करून घेते। हिरवी मिरची, कोथिंबीर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, थोडेसे तिखट। आता आपलं आमलेट परतून घेऊया। बघू शकता तुम्ही, कलरला सोनेरी आलेला आहे। छान असं आमलेट आपलं भाजलेलं आहे, सोनेरी कलरवर पाहू शकता तुम्ही। मी आता आमलेट या ताटामध्ये काढून घेते। दोन्ही बाजूने छान भाजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता दुसरं पण मी यामध्ये टाकून घेते। हे आमलेट तुम्ही ब्रेड सोबत किंवा सलाड सोबत खाऊ शकता, तुमच्या आवडीनुसार। मी आता दुसरे पण आमलेट काढून घेते ताटामध्ये, बघू शकता तुम्ही। तयार आहेत आपले आमलेट। कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब व लाईक जरूर करा। धन्यवाद।